मनसे नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये आता प्रवेश केलेला आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलाय। मनसेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले वरळीमधील संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने संतोष धुरी हे नाराज होते। 194 वॉर्डमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। संतोष धुरी भाजपात गेल्याने ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी हा मनसेला धक्का मानला जातोय। मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षामध्ये आज प्रवेश करतो आहे। शिरवडकर साहेब तसेच आमचे नगरकर साहेब, कर्जतकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा आज प्रवेश झाला असं मी जाहीरपणे सांगतोय। आज या ठिकाणी श्री संतोष धुरी वरळी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत। त्यांचे मी भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। जी हिरव्या लोकांची जे जॉईन झालेली लोक त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते, त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे। नार्वेकर परिवाराविरोधात काँग्रेस आघाडी मैदानात। मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकरांविरोधात अपक्षांना पाठिंबा देण्यात येतोय। अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि वंचितचे नेते आता जाणार असल्याची माहिती। मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधामध्ये उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांना आता काँग्रेसकडून पाठिंबा दिला जातोय। आमचं मत तुम्हाला हवे असल्यास निवडणुकीपूर्वी कंपनीमधून येणारा उग्रवास बंद करा। मतदानावर आता बहिष्कार घालण्याच्या तयारीत स्थानिक नागरिक पाहायला मिळतात। उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगच नागरिकांच्या जीवाशी खेळतायत का असा सवाल उपस्थित करणारे काही फलक क्रमांक 13 निगडी, यमुना नगर आणि साईनाथ नगर मधील नागरिकांनी आपल्या घराबाहेर लावलेत। या फलकावर सर्व भावी नगरसेवक आमचे मत तुमच्यासाठी बहुमूल्य असल्यास बजाजमधून येणारा हा वास निवडणुकीपूर्वी बंद करावा असं त्यांनी म्हटलं आहे। तुम्ही इथल्या कुठल्याही घरात जर गेलात तर तुम्हाला किमान एक पेशंट मिळेल की ज्याला खोकल्याचा त्रास होतोय, ज्याचा कफ साठलाय, ज्याचं डोकं दुखतंय, डोळे जळजळतात किंवा घशावर परिणाम होऊन आवाज बदलला, हा इतका त्रास इथल्या लोकांना होतोय आणि कंपनी या गोष्टी मान्य करायला कुठल्याही परिस्थितीत तयार नाही। म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता जर 15 तारखेपर्यंत काही हालचाल झाली नाही तर मतदानावर बहिष्कार नसेल तर नंतर बेमुदत उपोषण आम्ही सगळे करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।